होत आहेत। त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकूण 21 दिवस आपण पाहिलेले, 21 दिवस सोनम वांगचुक यांनी आंदोलन स्थळावर उपोषण केलेलं होतं। 21व्या दिवशी पोलिसांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर स्वतः अभिजित दिपके त्या ठिकाणी आंदोलनाला बसले। 22 तारखेला 20 तारखेला आपण पाहतोय। कमेंट नहीं करना अभी राम मंदिर का इश्यू आप लोग उठाना चाह रहा था विपक्ष, लेकिन सरकार बार बार हाउस एडजर्न हो रहा है, क्या कहेंगे आप? आज प्रधानमंत्री जी ने भी कई टिप्पणियां की हैं, क्या और लाठीचार्ज हुआ है जनता स्तर पर, युवाओं के ऊपर लाठीचार्ज हुआ है। आपण पाहतोय राहुल गांधी यांना याच संदर्भात प्रश्न विचारलेला होता, मात्र त्यांनी काहीही बोलणं टाळलेलं आहे। नो कॉमेंट्स असं दोघा भाऊ बहिणींनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघांनाही सीजेपीच्या मोर्चाबद्दल प्रश्न विचारण्यात आला। धर्मेंद्र प्रधान यांच्या संदर्भात विचारण्यात आला प्रश्न, नीट घोटाळा संदर्भात विचारण्यात आला, मात्र त्यांनी नो कमेंट्स म्हणून तिकडनं काढता पाय घेतला। यामागचं कारण मात्र कळू शकलेलं नाही, कारण की या आधी आपण जर पाहिलं त्यांचेच मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र रोखठोक भूमिका मांडलेली आहे पक्षाच्या वतीनं की नाही अशा पद्धतीनं जर लाठीचार्ज होणार असेल विद्यार्थ्यांवर तर हे चूक आहे। एक आम्ही नैतिक पाठिंबा या सर्व गोष्टींना देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी मात्र बोलण्यास कुठेही नकार दिलेला आहे। त्यामुळे आता राहुल गांधींची भूमिका इथं स्पष्ट होऊ शकलेली नाही। आपण पुन्हा एकदा संसदेतल्या सर्व दृश्यांकडे येऊयात। सीजेपीचा मोर्चा संसदेच्या दारात पोहोचल्याचं आपण पाहतोय आणि त्यांना थांबवण्यासाठी वॉटर कॅनल दाखल झालेले आहेत। बंदूकधारी सुरक्षा रक्षक तिथं तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संसद भवन आपण पाहतोय दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय, कारण की विरोधकांनी संसदेमध्ये रान उठवलं होतं, या विषयावरनं रान उठवलेलं होतं, मात्र कोणतीही पावलं सत्ताधाऱ्यांकडनं इथं उपस्थित करण्यात आली नाही। सत्ताधाऱ्यांनी चर्चा सुद्धा या गोष्टीची लावलेली नाही, इतका महत्त्वाचा विषय असताना। आणि त्याचमुळे आपण पाहतोय सीजेपीचे सर्व आंदोलनकर्ते वारंवार याचमुळे याच्यावर टीका करतात। त्यानंतर एक महत्त्वाची घडामोड समोर आलेली ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होते, ते धर्मेंद्र प्रधान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये होणारी चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। आपण पाहतोय अश्रुधुराच्या नळकांड्या इथे फोडण्यात आलेल्या आहेत। संसदेच्या